नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण की महत्वाकांक्षी आउटर रिंग रोड और ट्रक बस टर्मिनल परियोजना को लेकर भू संपादन प्रक्रिया ने रफ्तार पकड़ ली है। रामटेक प्रशासन ने प्रभावित गांवों की ग्राम पंचायतों को सार्वजनिक सूचना जारी कर ग्रामीणों को अवगत कराने के लिए निर्देश दिए गए हैं। नागपुर शहर के चारों ओर प्रस्तावित आउटर रिंग रोड और उससे जुड़े ट्रक एवं बस टर्मिनल परियोजना के लिए भूमि अधिग्रहण की प्रक्रिया आगे बढ़ रही है। रामटेक के उप विभागीय अधिकारी एवं भू संपादन अधिकारी कार्यालय ने पारशिवनी तहसील की 14 ग्राम पंचायतों को पत्र जारी किया है। इससे ग्राम पंचायतों को भूमि अधिग्रहण संबंधी सार्वजनिक सूचना अपने नोटिस बोर्ड पर लगाने और इससे जानकारी ग्रामीणों तक पहुंचाने के निर्देश दिए गए हैं। प्रशासन ने सूचना प्रकाशित होने के बाद इसकी रिपोर्ट भी कार्यालय को भेजने को कहा है। यह परियोजना नागपुर क्षेत्र में यातायात व्यवस्था को मजबूत करने और भारी वाहनों के दबाव को कम करने के उद्देश्य से विकसित की जा रही है। इसके लिए निजी सहमति के आधार पर जमीन खरीदने की प्रक्रिया प्रस्तावित है। आज शासनाने आउटर रिंग रोड 9 तालुक्यातून 107 गावातून प्रभावित होत आहे। फक्त ग्रामपंचायतला सार्वजनिक नोटीस लावलेली आहे, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक नोटीस कोणालाही दिलेले नाहीत। आणि 19 तारखेला त्यांनी नोटीस लावले आणि 15 दिवसात आक्षेप मागवले। आम्ही सर्वांनी आक्षेप नोंदविले। आक्षेप नोंदवून आज 20 दिवस झाले, परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारचं काहीच आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। आणि आम्ही सर्व शेतकरी आमचे वल्लोपारची शेती आहे, आम्ही आमचे वडील आमचे आजोबा आणि आता माझे वय 60 वर्ष आहे, आम्ही ह्या क्षेत्रातून उत्पादन घेऊन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत। आणि शासनाने उपजाऊ पिकाऊ जमीन जे तोतलाडो आणि पेचचं पाणी येते ती जमीन आमची हिसकावून घेतल्यासारखी जबरदस्तीनं अशा प्रकारचा हा भाग आहे। आणि आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही आमची शेती देणार नाही। विकास काम तुम्हाला करायचं आहे तर पडीत जिथं पाणी नाही आहे, जिथं गोटाळ जमीन आहे अशा ठिकाणी तुम्ही हे प्रकल्प लाववा ना। आणि रोड 120 मीटर म्हणजे जवळजवळ 400 फूट एवढा चौडा आहे। आणि आमची उपजाऊ जवळजवळ 1700 हेक्टर जागा ह्या नागपूर जिल्ह्यातील जात आहे। आणि अजूनही कोणता भाव देणार आहे काय देणार आहे याचं काही कोणालाही माहिती नाही। आणि त्यामुळे लोकांची झोप उडलेली आहे, पायाखालची माती सरकून गेलेली आहे। आम्ही वारंवार आशिष जयस्वाल साहेबांकडे गेलो, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे गेलो, त्याच्यानंतर श्यामकुमारजी बर्वे खासदार यांच्याकडे गेलो, परंतु कोणाकडूनही कोणता पॉझिटिव्ह आम्हाला काही मिळालेलं नाही, कोणी बैठक लावलेली नाही। म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटना, आमचे अध्यक्ष आहे सारंगजी झाडे आणि मार्गदर्शक आहे कुकळेजी आणि तालुकाचे अध्यक्ष आणि गावागावातील शेतकरी, आमची मागणी हेच आहे की आम्हाला जे 5 तारखेला जे रजिस्ट्री झालेली आहे रिठीची 1.84 करोड रुपये आमच्या इथं नोटीस लागलेला आहे 19 तारखेला। आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की ते रजिस्ट्री गाय धरा आणि 1.84 करोडच्या 5 पट मोबदला एकरचीच रजिस्ट्री आहे, त्यामुळे 1.84 करोडच्या 5 पट मोबदला आमच्या शेतकऱ्यांनी त्यांना द्यावा, तरच आम्ही शेती देऊ। अन्यथा आमची शेती आमच्या कुटुंबाचं भाकर हिरावून आम्ही हिरावू देणार नाही। कारण की आम्ही पैसा खाणार नाही, कुणीच खाणार नाही, अखेर उत्पादनच घेणं आहे आणि आमची उपजाऊ जमीन आम्ही देणार नाही। जर त्यांना विकासच करायचा आहे तर आमची अट मान्य करावा आणि त्या पद्धतीने त्यांनी मोबदला द्यावा। कागदोपत्री जाहीर करण्यात आलेला आहे, पण कोणत्याही शेतकऱ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला नाही। ज्या शेतकऱ्याची डिवाइड झालेली आहे जमीन दोन्ही साईडला जात आहे, त्यांना एक दुसऱ्या शेतात म्हणजे एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याकरता कोणती सुविधा राहील, हाईट किती राहील रोडची, त्यावरही काही अजून झालेलं नाही। म्हणजे कोणत्याही प्रकारची नियमावली जाहीर केलेली नाही, फक्त 3रा रिंग रोड जाहीर होत आहे हेच जाहीर केलेलं आहे। तर शेतकऱ्यात संभ्रम आहे। आतापासून मोजणी सुरू झालेली आहे, शेतकऱ्यांनी पैसे खर्च केलेले, आता पीक पुढचं केव्हा ते घेऊन देणार आहे त्याबद्दलही जाहीर केलेलं नाही। तर हा शेतकरी संभ्रमात आहे आणि त्यांनी आता खर्च केलेला आहे आणि तो मानसिक तणावात आहे। पुन्हा शेतीचा आता काय म्हणाल पाऊस आता लेट झालेला आहे, त्यामुळे भी टेन्शन मध्ये आहे। आणि आता ह्या पैसे किती मिळणार, काय होणार, मोबदला किती देणार याबद्दलही जाहीर केलं नाही। पूर्ण शेती गेलेल्यांची मुलं काय करतील याबद्दलही त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही।
त्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी बिलकुल हे ठेवलेलं आहे, सुप्त अवस्थेत ठेवलेलं आहे, काहीही जाहीर केलेलं नाही. तर हे सगळ्या गोष्टी जाहीर करा. शेतकरी अगर सहमत राहील तर आम्हाला विरोध करायची गरजच नाही. बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांच्या शेताची मोजणी करून नोटीस काढून त्यांच्या शेताची मोजणी आणि आउटर रिंग रोडचं मार्किंग चालू केलेलं आहे. त्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस NMRDAच्या चेअरमनला भेटलो होतो, त्यांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून आज आम्ही आमची तक्रार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलो आहे. 109 ग्रामपंचायती आहे आणि त्यातील बहुतेक शेतकरी बाधित आहे. जवळपास 7 तहसीलमधून सुमारे 109 गावातून हा रिंग रोड जात आहे आणि सुमारे 2500 ते 3000 शेतकरी याच्यात बाधित होत आहे. आमची सर्वांची सुपीक जमीन त्याच्यात जात आहे, बागायती जागा आहे आणि काही म्हणजे मोबदला न ठरवता, काही आम्हाला इंडिव्हिज्युअल नोटीस न देता डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये दवंडी पिटवून काही लोकांना तर माहिती अजून पुरेपूर मिळाली नाही आहे. NMRDAनी काहीच माहिती नाही आणि तिथे गेलं तर टाळाटाळ करतात. ते आम्हाला आमची किती जागा चालली आहे तेही सांगायला तयार नाही आहे. अशी परिस्थिती असल्यामुळं तीव्र नाराजीचा स्वर सगळ्या शेतकऱ्यात आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची सुपीक जागा बिलकुल द्यायला तयार नाही आहोत आणि यदाकदाचित शासनाच्या विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण आमची जागा गेली तर किती मोबदला किती मिळेल, काय मिळेल हे काहीच आम्हाला अजूनपर्यंत माहीत नसल्यामुळं आम्ही आता जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ विचारलं. नाही, त्यांनी जागा घेतली, हिसकावून घेतल्यासारखं केलेलं आहे. कुणी कोणत्याही शेतकऱ्याला याबाबतचा पर्सनल सुनावणी वगैरे, वैयक्तिक सुनावणी वगैरे कोणत्याही शेतकऱ्याला दिली नाही किंवा कोणत्याही शेतकरी 18 तारखेला सावनेरला जी NMRDAनं मीटिंग ठरवली होती ती पण त्यांनी त्यावेळेस कॅन्सल केली. आपसी वाटाघाटीद्वारा त्याचा मोबदला ठरवू, त्याचा क्रायटेरिया सर्वांच्या समोर ठेवू असं सर्व त्यांनी घोषित केलं आहे. पण तशा प्रकारच्या कोणत्याही वाटाघाटी आणि कोण्याही शेतकऱ्याशी परस्पर किंवा डायरेक्ट असं कोणतंच बोलणं अजून झालं नाही आहे. ते मोबदला देण्याचा काय क्रायटेरिया आहे, बागायती जमिनी, कोरडवाहू जमिनी, रोडच्या लगतच्या जमिनी, ज्यांचे घरं आहे, ज्यांचे मोठे मोठे गोडाऊन्स आहे, अशा जमिनी, याच्या बाबतीत ते काय म्हणजे मार्गदर्शक तत्व ठरवणार आहे, म्हणजे मूल्यमापनाचे, ते सर्व निश्चित झाल्याशिवाय कोणताही शेतकरी त्या शेतीमध्ये हे करण्यास हे होणार नाही, सहमत होणार नाही.